अमरावती येथील निर्मल धाम सेंटर इथे सुरू असलेलं सहजयोग बाल संस्कार शिबिर आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलं आहे। 22 एप्रिलपासून सुरू झालेल्या या शिबिरात शहरातील असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या शिबिरामध्ये मुलांनी ध्यान, व्यक्तिमत्व विकास, नृत्य, गायन, संगीत, रांगोळी, अबॅकस, क्राफ्ट, चित्रकला, योगासन आणि मल्लखांब अशा विविध कलांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासाचे धडे आत्मसात केले। या सर्व कला व कौशल्यांचं सादरीकरण 4 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता समारोपाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात करण्यात येणार आहे। असा उद्देशाने हे बाल संस्कार शिबिर चालत आलेलं आहे। तर या ठिकाणी ते संस्कार देऊन सुद्धा आपले जे पारंपरिक खेळ आहेत त्याबद्दल सुद्धा पोरांना परिचय करून दिला जातो। त्यांच्याकडून ते खेळ खेळवून घेतले जातात। विशेष शिक्षक जसे HUPMचे शिक्षक असतील आणि सोबतच आमचे जे सहयोगी परिवारातील शिक्षक आहेत असा त्यांची उपलब्धता इथे असते। त्यांचं मार्गदर्शन मुलांना या ठिकाणी प्राप्त होते। पारंपरिक खेळामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी की मुलं मलखांब, रोप मलखांब, योगासने, ॲरोबिक्स अशाच प्रकारचे खेळ या ठिकाणी करत आहेत आणि स्वतःच्या शरीरदृष्टीसाठी जे आवश्यक आहे त्याचा या ठिकाणी अनुभव करत आहेत। सोबतच मुलांना आपल्या बालसंस्कार शिबिरमध्ये विविध वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज जसे की ड्रॉइंग आहे, आपलं त्यामध्ये अजून क्राफ्ट आहे, ड्रॉइंग, पेंटिंग, क्राफ्ट आणि अशा विविध संस्कार ज्यातून घडतात आपल्या मुलांसाठी अशा याचं आयोजन या ठिकाणी आम्ही करत असतो। उद्या या बालसंस्कार शिबिराचा समारोपीय कार्यक्रम म्हणजे उद्याची 4 तारीख येत आहे। तर या निमित्ताने आम्ही आपल्या सर्व अमरावतीकरांना आग्रह करूया की आपण सहपरिवार या ठिकाणी उद्या या समारोपीय कार्यक्रमाला निर्मल धाम इथे सिपना इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूला सायंकाळी 6 वाजता उपस्थित राहून या मुलांचे जे प्रदर्शन आहे ते आपण बघावे। जे संस्कार यांना परमपूज्य माताजींच्या आशीर्वादाने प्राप्त झाले त्याचा आपण आनंद घ्यावा आणि आपल्याही मुलांना पुढील वर्षी या बालसंस्कार शिबिरामध्ये सम्मिलित करावं हीच आपल्या सर्वांना विनंती। हा समारोप सोहळा निर्मल धाम सेंटर, बडनेरा रोड, अमरावती इथं आयोजित करण्यात येईल। हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विद्यार्थी, पालक व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सहजयोग बाल संस्कार शिबिर हे गेली 22 वर्ष सातत्याने आणि निःशुल्क स्वरूपात यशस्वीपणे राबवलं जात आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावतीहून राजेश्वर गोरमाळे यांची रिपोर्ट।